नमस्कार, मी वैभव अडसरे, लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना एक ओढ लागलेली आहे, ती म्हणजे कर्जमाफी. कर्जमाफी कधी होणार, कशा पद्धतीने होणार, त्याचे निकष काय, त्याची अटी काय, आपण या थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा एक संवाद साधूया, त्याच्यामध्ये आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, थकीत कर्जदार 2017 पासून ज्या शेतकरी बांधवांनी म्हणजे 2016 मागची जे कर्जमाफी झाली होती, नंतर 2017 पासून तर जे थकीत कर्जमाफी ही 30 जून 2026 मध्ये होणार आहे. पण काल आणि एवढ्या 2-3 दिवसा मागच्या 2-3 दिवसामध्ये माननीय श्री मुख्यमंत्रीजी यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की जे जिल्हा बँक आहेत, एनडीसी बँक झाले, जे जिल्हा बँक आहेत, नाशिक जिल्ह्याचे जे बँक आहेत, त्या बँकांना त्यांनी आदेश केले की त्यांनी शेतकऱ्याकडनं ज्यांनी जर पीक कर्ज काढले असेल, आता थोडक्यात आपण जाणून काय घेऊन या की कर्ज कोणाला माफ होणार. तर कर्ज ज्या शेतकरी बांधवांनी फक्त पीक कर्ज घेतलं असेल त्याच शेतकरी बांधवांना हे कर्ज माफ होणार आहे. जर ज्या शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले, घर बांधण्यासाठी कर्ज घेतले, त्या शेतकरी बांधवांचा उतारा कोरा होऊ शकत नाही. फक्त ज्या शेतकरी बांधवांनी पिकासाठी, मला काहीतरी शेती डेव्हलप करायचे किंवा मला पिकासाठी मला आर्थिक सहाय्य पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी पीक कर्ज हे माफ होऊ शकते. हे सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचं की नाहीतर काय कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफी, पण फक्त कर्जमाफी ही पीक कर्जाचीच होणारी, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. तर शेतकरी मित्रांनो, अद्याप तुम्ही जर नाशिक जिल्ह्यावरती बँकेमध्ये जर तुम्ही जर आपले कागदपत्र जमा केले नसेल, तर ते कागदपत्र त्यांचे जे सचिव आहेत ते सांगतायत, मेसेज टाकतायत ग्रुपवरती, पण आपण मेसेज बघू शकतात की जे सोसायटीचे असेल, सोसायटीचं जे कर्ज काढलं असेल त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की तुमचं आधार कार्ड आमच्याकडे जमा करा, बँक पासबुक आमच्याकडे जमा करा, फार्मर आयडी आमच्याकडे जमा करा. तर शेतकरी मित्रांनो, हा जर जो साठा आहे तो गोळा करताय, त्या गोळा केल्यानंतर किती शेतकऱ्यांचं किती कर्ज आहे त्याच्यानुसार निकष येईल. निकष आल्यानंतर जीआर येईल, जीआर नुसार त्यांची तरतूद ही करण्यात त्याचा जीआर येईल. जीआर कधी येईल? 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला ते कागदपत्र सादर करायचे. 1 जानेवारी 2025 नंतर जे आपण कागदपत्र जमा करू, जे शेतकरी बांधव कागदपत्र जमा करतील, त्याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला किती कर्जमाफी द्यायची या आपण तर म्हणतोय, पीक कर्ज तर सरसकट ते म्हणतात, पण अद्याप जीआर फायनल झालेला नाही. तरी पण तुम्ही घाई करू नका, गडबड करू नका. अजून एचडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ज्या बँकेकडून आपण जर कर्ज केले त्यांना अद्याप आदेश दिला नाही. एवढ्या काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की 15 दिवसात आम्हाला पूर्ण डाटा गोळा करून आम्हाला त्याच्यावर समिती गठीत होईल. समिती गठीत केल्यानंतर आम्हाला ती कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत जो कालावधी घेतलाय त्या कालावधीपर्यंत आम्हाला ती पूर्ण करेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकच कळकळीची विनंती, ज्या तुम्ही जर पीक कर्ज घेतले असेल तर तुम्ही एनडीसी बँकेचे जे सचिव असेल, आपल्या जवळपास जास्त करून एनडीसी बँके झाले, त्यांच्याकडनं जर तुम्ही पीक कर्ज घेतले असेल तर तुम्ही हे मी जे कागदपत्र तुम्हाला सांगितले तेवढे कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर जमा करा आणि या योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद.